मलकापूर येथून जवळच असलेल्या गिरणी येथील आनंद बुद्ध विहार धम्मसंस्कार युवक संघ, प्रजापती गौतमी महिला मंडळ व सर्व श्रद्धासंपन्न गावकऱ्यांच्या वतीने हा धम्मोत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजेला गावातून बुद्धम शरणम गच्छामीच्या मधुर स्वराने बुद्धमूर्ती व बाबासाहेबांच्या मूर्तीसह गावातून परिक्रमा करण्यात आली आणि उपस्थित भिक्खू संघाद्वारे नवीन निर्मित बुद्ध विहारात भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून धम्मध्वजाचे अनावरण करण्यात आले। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। इमस्मि विहारे आवासे इमं तेमासं वसंगोपेमि। द्वारतैनं कत्तं सबपराधं खमतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते। द्वारतैनं कत्तं सबपराधं खमतु मे भन्ते। बुद्ध भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमः। करना जरूरी है। खाली शील पालन करने से दुखों से मुक्ति नहीं हो पाएगा। समाधि का अभ्यास करके प्रज्ञा जगाना पड़ेगा। मैं छोटा सा स्थित है मिजोरम, काफी सुंदर जगह है। भविष्य में जाइए, हम लोग का साइड में कठिन शिवरदान होता है। यहाँ पे तो नॉर्मली शिवरदान करते हैं ना। हम लोग पंडित जी लोग जो भिक्षु संघ पहना है, ये 24 घंटे के अंदर तैयार करते हैं। ये तो क्या है, ये पूरा रेडीमेड है। इसको टी शिविर बोला जाता है। इसको कठिन शिवरदान नहीं बोला गया है। कठिन शिवरदान बोलेगा तो पिछले साल नवंबर महीने में चंद्रपुर में हुआ था, ज्ञान ज्योति बांधे के द्वारा। थाईलैंड, बांग्लादेश और इंडिया मिलके कठिन शिवरदान हुआ था। जो शिवरदान बनाने के लिए आया, जो कठिन शिविर को बनाने के लिए आया, वो हम लोग का समाज है। तो भविष्य में यहाँ पे भी कठिन शिवरदान होना चाहिए। कैसे करना है, अगर आप लोग भिक्षु से अच्छे से पूछोगे तो कठिन शिवरदान एक ऐसा पवित्र चीज है। हम लोग को साइड में जोरों से होता है। 1 महीने तक, नवंबर महीने शुरुआत से लेकर जैसे पंडित जी लोगों का वर्षावास समाप्ति होता है, कठिन शिवरदान का महाउत्सव शुरू होता है 1 महीने तक। सुंदर सुखी किया है, किसने उत्तम बनाया, पूजनीय बनाया? ये भगवान बुद्ध, उनका मुख से निकला हुआ धर्म। उनको तो पागलपन दूर हुआ ही हुआ है, साथ ही साथ पूजनीय श्रेष्ठ बना है। तो इसलिए आप सभी लोग उस धर्म को आज सुनने जा रहे हैं। भगवान बुद्ध भी धर्म को गुरु स्थान दिए हैं, अग्र स्थान दिए हैं। क्योंकि भगवान बुद्ध संबुद्ध होने के बाद देखते हैं कौन
मेरा गुरु है करके किसको गुरु माने, तो खुद कोई भी भगवान से शील समाधि प्रज्ञा से अग्र नहीं दिखता है। इसलिए अपने बोध किया हुआ धर्म को ही गुरु स्थान देते हैं। एक बात याद रखिए आप लोग, हम एक बड़ा पॉइंट देखते हैं भारत देश के लोगों के साथ। अतीत के लोग, भारत में ही रहने वाले लोग, उपासकों के साथ एक बहुत बड़ा अत्याचार हुआ है। उस अत्याचार में मेन पॉइंट है भगवान बुद्ध से दूर करना, धर्म से दूर करना, संघ से दूर करना। भगवान बुद्धं शरणं गच्छामि का अर्थ बिगाड़ना, बुद्धि का शरण जाना है करके। धम्मं शरणं गच्छामि का अर्थ बिगाड़ना, जो जानता है ज्ञान उसका शरण जाओ। संघं शरणं गच्छामि का अर्थ बिगाड़ना, जो संघ है अपना ग्रुप उसका शरण जाओ। इससे क्या होता है? बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धि शरण जाने से क्या होता है? घमंड बढ़ता है। मेरा बुद्धि ऐसा है, तुम्हारा कितना है? मेरा इतना है ज्ञान, तुम्हारा कितना है? करके सिंह आ जाता है मारने के लिए दूसरा को। सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। ज्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला स्वतःहून त्यांनी बोलले की आम्ही तुमचा कार्यक्रम शूट करायला येतो, तर लॉर्ड बुद्धा टीव्हीचे फार फार धन्यवाद। आणि विशेष सांगायचं म्हणजे 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली। त्यांनी घेतली आणि सर्वांना धम्मदीक्षा दिली। त्याच्या 3 वर्षाच्या ठीक आमच्या गावातील डॉक्टर कुंजाजी इंगळे हे हैदराबादला असतात आणि त्यांनी या छोट्याशा गावामध्ये बुद्ध विहाराची निर्मिती केली। तो काळ होता 1959चा। त्यावेळी विहाराचं स्वरूप फार छोटं होतं, मूर्ती पण लहान होती आणि आता विहाराचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात झालं आणि खाली आणि वरती असे 2 मजले तयार झालेले आहेत। तर आमच्या मनात अशी संकल्पना आली की जसं विहार तर त्याप्रमाणे इथं मूर्ती असावी, तर म्हणून आम्ही एक मूर्तीचा दान देण्याचा आम्ही एक संकल्प केला आणि जेणेकरून या विहाराची शान शोभा वाढेल यासाठी खूप भव्य अशी मोठी मूर्ती असावी असं माझ्या मनामध्ये एक ध्येय निर्माण झालं। त्यामुळे मी या विहाराला हे बुद्धरूप एक दान देण्याचा निश्चय केला आणि आज रोजी तो माझा संकल्प होता तो हा पूर्ण झालेला आहे। जय गुरु। सर्वप्रथम लहान बुद्धाचे धन्यवाद की त्यांनी या ग्रामीण भागामध्ये एवढ्या छोट्या खाली कार्यक्रमाची दखल घेतली आणि इथे उपस्थित झाले। आज रोजी हा जो एक महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे, आमचे पुतणे उत्तम इंगळे यांनी बुद्धरूप या ठिकाणी दान दिलेलं आहे। त्यांच्याच भावनेची एक हे करून मलाही त्यांच्यातून प्रेरणा मिळाली आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो। त्यांच्या आईच्या स्मृतिरित्या त्यांनी मूर्तीदान दिलेली आहे। त्याच ठिकाणी माझा जो श्रद्धाभाव जागृत होऊन मी सुद्धा, माझा मुलगा हा बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर झाला आणि ते बाबासाहेबांचं आणि बुद्धाचं एक मंगल कार्यातून ती प्रेरणा येऊन मलाही असं वाटलं की बा आपणही आपल्या मुलाच्या पहिल्या पगारातून हे बाबासाहेबांचं रूप या ठिकाणी मी दान दिलेलं आहे। दान देण्याचं ठरवलं, त्या हिशोबाने आम्ही पण दान देण्याचं ठरवले। आमच्याकडून भोजनदान जे काय होय ते आम्ही आमच्या हिशोबाने दिले। धन्यवाद। हा कार्यक्रम जो आहे आज संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाची पूर्व दिशा ही होती की ही बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना करून त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती देखील स्थापना करायची। हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आजच संपन्न झाले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित जे उपासक उपासिका होते त्यांच्यासाठी भोजनदान करण्याचा जो उद्देश आहे तो आम्ही आमचे सहकारी सगळ्यांनी मिळून केला होता आणि आज तो देखील चांगल्या प्रकारे संपन्न झाला आहे। या विहाराचा इतिहास जो आहे हा फार जुना आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा दीक्षा घेतली त्याच्या 2-3 वर्षातच हे विहार इथे बांधण्यात आले आणि यापूर्वी माझे आजोबा म्हणजेच गणाजी इंगळे यांनी देखील त्या विहाराला त्यावेळेस जी काही मदत लागेल ते आर्थिक स्वरूपात असेल किंवा कुठली मदत असेल ती त्यावेळेस त्यांनी केली आणि यापूर्वीचं जसं बघितलं की प्रत्येकजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करत होते। आज तीच परिस्थिती आम्ही पुन्हा निर्माण केली आणि आज सगळे उपासक उपासिका यांना एकत्रित घेऊन हा कार्यक्रम आम्ही संपन्न केला।